हजारो गायी जरी असल्या तरी वासरू बरोबर आपल्या मातेकडेच पोहोचते. तशीच पूर्वकर्मे कर्त्याला अचूक शोधून भोग भोगायला लावतात. आपल्या डोळ्यासमोर घडणाऱ्या घटना अवलोकन केल्या तर लक्षात येते की कर्मे फळताना नियती फार काटेकोर आणि कठोर असते. ती राजा म्हणत नाही की लहान मूल म्हणत नाही. अपघातात चिमण्या जीवांचे हातपाय तुटतात, तर बॉम्बस्फोटात देशाच्या पंतप्रधानांचे मुंडके धडापासून वेगळे होते. काटेकोर संरक्षणात असलेल्या नेत्याच्या छातीत धडाधड गोळ्या शिरतात, तर दूध पित्या तान्ह्या मुलापासून आईलाच दूर नेऊन मृत्यू त्यांची ताटातूट करतो. सती सावित्रीचा छळ, श्रीरामांचा वनवास, परमहंसांचा कॅन्सर, गुलाबराव महाराजांचे अंधत्व, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, मीराबाई यांना समाजाने दिलेला त्रास ही सारी कर्मफलांची बोलकी उदाहरणे आहेत. प्रत्यक्ष सूर्यपुत्र असून जन्मभर झालेली कर्णाची अवहेलना, देवमाता असून पोटची 7 अर्भके गमवावी लागलेली देवकी आणि आचार्यपद लाभूनही सबंध आयुष्य कष्टात काढल्यावर मृत्यूसमयीसुद्धा कंटकशय्येवर भोग भोगावे लागलेले भीष्म, या सर्वांना भगवंतांनी त्यांच्या भोगांची कारणे सविस्तर सांगितली तेव्हा कर्मफळे किती अट्टळ असतात त्याची प्रचिती आली.